जाग्या होऊन पक्ष्यांचा किलबिलाट आणि गाईच्या अंबरल्याने मला नुकती जाग आली. क्षणाचा विसावा घ्यावा तर घरी सासू नणंद छळतात मला. कुणाला सांगू या माझ्या जीवनाच्या व्यथा. जीव अगदी नकोसा झाला आहे बदला. पण त्या कृष्णाची बासरी वाजली की मन कसं प्रसन्न होत. देवा, तुझ्यासाठी वेडी झाली राधा तुला शोधते आहे र. कुठं शोधू मी तुला. जीव अगदी नकोसा झाला आहे मजला. देवा, आपलं आगमन केव्हा झालं. देवा, आज या मी नदी किनारी पाण्याला आले. आता तुमची ना माझी भेट झाली. आता मी घरी जाते. नाहीतर सासू सासरा रागवतील माझ्यावर. येते हा. नको रे काना, एवढं हट्ट नको करू. येते मी. नको रे काना. पाहिलंच का ना, तुझ्या नादात मी घागर सुद्धा विसरून गेली. येते हा.
अगं मग कोणत्या धुंदीत आहे? अगं मी तर विसरूनच गेली होती मग. जाता या रस्त्याने पुढे आली. असं होय. अगं हे चंद्रा, आज मथुरेचा बाजार, दही दूध विकण्याचा दिवस. हो हे तर ठीक आहे. अगं हो, पण या रस्त्याची माहिती कोणाला आहे का? अगं तर बुद्धीलाच नाही माहिती. अगं तुला? मला पण नाही माहिती बघ. अगं मला तर मुलीच नाही बघ. अगं मग बाजारात जायचं ना. अगं हो, मावशी पाहिजे. अगं मी आणि मावशीला नाही ग बाई. अगं तुला काय सांगू, ती मावशी आणि मी आमच्या दोघांचं कालच मोठं भांडण झालं. अगं तुला काय सांगू, छोट्याशा गजऱ्यावरून भांडण करते बघा. अगं हो, तू जात मार बघ. सांगून ऐकत नाही. आता धुवाई तुकडा शेणाचा पोहाचा पाय एकदम मुंबईला पाणी कमी सगळ्यांनी घेतली पाहिजे वापरायची हमी. अगं बाई माझं गटलं वाटलं कुठं बाई गेलं माझं गटलं कुठं फाटलं का काय. अगो बाई 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 बाई
माझ्या नवऱ्याने नेला मला फिरायला पवय आणि जल्ली पान खायची झाली सवय. काय करणार? मुंबई जाऊ ना. एक नंबर एक नंबर. चालला पानाला देत मोडला. मुंबईकर मंडळी, अहो तुमच्यासाठी घालून आले केसात मोगऱ्याचा गजरा आणि या शांता मावशीचा समजांनी माना समुद्र. अगं 12 वर्षाची पोरं करतात प्रेम, 12 वर्षाची पोरं करतात प्रेम आणि 60 वर्षाचं म्हातारं करतात लग्न आणि 25 वर्षाची पोरं करतात नोकरी आणि बिचाराला खायला मिळालं वेळेवर भाकर. समजा दे बाई त्या वारल्या आणि त्या मावशीने हाका मारल्या होत्या. काय झालंय आधी 60 आणि लागली पाठी 7.5. काय समजा विसरायचं सगळं बाई घोल झालेला आहे. राधा, अगं ए राधा. का मावशी? अगं बाई तुम्ही इकडे आहे सवय. अगं हो इकडे आहे. अगं बाई एवढ्या नटून थटून बाजारला चालल्या हल्दी कुंकूला चालल्या. अगे मावशी काहीतरीच काय बोलते. काहीतरी काय चांगल्या नटून थटून चालल्यात म्हणून म्हणलं. अगे मावशी, अगं पण तुला जायला उशीर का झाला बघ. अगं बाई मी आज धुतवलं कपड आणि फार झालं मोठं लागलं लपड. मावशी असं काय झालं? माझं हे की नाही अंगणात लुंगी लावून झोपले होते. माझा बारका पंट्या त्यांनी लावला ना रॉकेट लावला ना फडकन फिरलं काय तर फिरलं यांच्या लुंगीत. आपण सगळी महत्वाची कागदपत्र त्यात जळली. अगं बाई गल्ली ती गल्ली, जेव्हा खाली गल्ली तेव्हा मला नका गल्ली. अगं हो अगं बाई तुम्हासनी काय झालंय, तुम्हाला काय असायला जातंय, तुम्हासनी राहायला नाही या संस्कृती जमान. तुमच्या बायकांचा असतात शेजाऱ्याच्या भिंती लावतात. अगं ठेवा आपल्या संस्कृतीचा थोडा मान. अगं ज्या मातीत राजा छत्रपती जन्मला तिथे देवा सगळ्या आया बहिणींचा मान, तरच होईल आपली संस्कृती गुलाबाच्या फुलासारखी छान. पण वाचणार नाही ही आहे आपल्या मराठ्याची छान. अगे मावशी वे पोरीनो समजा जाऊ दे. मी म्हणजे एवढ्या घाई गडबडीने मला कशा पायी आका मारलाय ग. अगं मावशी आम्हा पोरीपोरींचा विचार आहे मजुरी बाजारी जाण्याचा. अगो बाई बाई माझं वय वर्ष झालंय 60 आणि बाई तू केवढा यमुनीचा घाट माझ्याने काय बाई पला यायचं नाही. हा अगे मावशी तुझ्याने मला की आम्ही उचलून घेऊ की बघ. त्यात काय पुरीला सांगायची गरज नाही. आता ते पुरी म्हणजे एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या संधी वेगळंच काय. बाय काय करते मम्मी म्हणते मी खेळते गेम आणि आता त्या पुरीचा राहायला बोलीत नाही नेम. मम्मी बाबा म्हणतात आपल्यासारखी सेम देवाची संस्कृती त्या मुली सर्व गेले फेल. अरे बोललो तुमचा पुरीचा विचार आहे की नाही मग तुझ्या बाजाराला जायचा. अगं हो मावशी. अगो बाई म्या म्हणते बाजारावर चालल्याच कर्या घेतलं काय दिसलं काय सांगायला नको का ग. अगं मावशी ते पण सांगितलं पाहिजे. आता ग बाई सांगायचं बघत की लोक तुमचा माल घेतील का आणि एखाद्या घेतला मुकाचा म्हणाला तुझ्या पोरीने काय ग आणलंय त्यासनी काय सांगू रातालं का वाईंग. अगे मावशी ऐक मग तर सांगते मी. बाजारात चालल्यात की नाही. अगं हो. मग तू काय घेतलं सांगते ऐक. अगे मावशी छान डान्स करते सा. काय बोलते. हो. अजून करू की. हा नको 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 ना. माईक मावशी. बाजाराला काय घेतलं. अगं मावशी अगे मावशी हा फक्त घेतलं दूध. अगं बाई आणलंच काय दाबून तो कोपऱ्यात बसलाय बोका
उठते डोका अगं. छान माल घेतला होय बाजूला अगं ए हिरा तुझ्यापेक्षा खायला बरा शिरा ये मोर तुझी कंबर लचकर काय लागू काय माझी माय कोणता माल घेतलास मावशी मी फक्त तूप घेतलंय बरं. अगो बाई खाऊ नको खूप नाही तर तूप खाऊन उशीर जाडी आणि पुरणा नेसायला नऊवारी साडी आणि जर नवरा फिरवतोय ती शेजारची जाडी गंमत किती ग शाण नाही घेतला वय बाजूला अरे हिरा चल ये मोरा अगे तारा बोल ना. काय तुझी साडी आहे अगं बाई की नाही परवा दिली मी साडी करायला खोल तिने इस्त्री करण्याकरता खाली पडला एवढा मोठा होल अगं हो म्हणून म्हटलं साडी देशील का एक दिवस मावशी देईल ना, नक्की देईल. अगं तू कोणता माल घेतलास मी फक्त लोणी घेतलं बस. लोणी तिने घेतलं लोणी आणि तिचा नवरा उचलतोय तिकडं लोणी होय बाजूला छान माल घेतला अगं हे चंद्रा अगं बाई नटून नटून चाललीस बंदरा अशी ये मोरा अगं तू कोणता माल घेतला अगं मावशी मी होता घेतलं ना फालुदा. फालुदा अगं कोणाचा माझ्या बाबांचा. बाबांचा तो आणलाच काय का आपण तो बघ कोपऱ्यातला दादा तुझा फालुदा बघ बाबा छान माल घेतलास वय बाजूला अगं हे म्हणता अगं तुझा बरा आहे धंदा अशी ये मोरा अगं जमशील अगं बाई परवाच्या दिवशी गेले मी घेऊन लोण्याचा गोला अगं मी परवाच्या दिवशी घेऊन लोण्याचा गोला त्या अक्षयनी मारला डावा डोला आणि माझ्या पाठीमागे एवढा आला मोठा गोला ती पद्धतीने नाचायची तू बंद केलंय जरा जागेवर करते बस तू कोणता माल घेतला तू मस्त माल घेतलाय वय बाजूला अगं हे सीतारा चालू मावशी. ये मोरा आली बघ. अगं तू कोणता माल घेतला अगं मावशी मी पण सांगितलंच पाहिजे. अय्या बाई त्या समजा खुल्या म्हणून सांगितले काय माझं पांढरं चुना लावून पांढरं केलेलं नाही मला ते सांगायला लागते ऐक तर हा. मी फक्त घेतलं ताक. ताक तिने घेतलं ताक आणि तिच्या नवऱ्याचं चपटण हे मावशी, काहीतरीच काय. काय आहे ते सांगितले अगं हे बोल ना ए राधा अगं मावशी अगं बाई समजानी चांगल्या प्रकारचा माल घेतलाय अगं हो आता आपण मथुरच्या बाजाराला जायचं अगं हो जाऊया मग मजुरीच्या बाजाराला अगे मावशी अगं बाया आता काय का झालं अगं मावशी तू आम्हा पोरी पुन्हा विचारलं ग अगं तू केव्हा सांगणार अगं बाई माझं काय कशात काय आणि सस्याचं दोन पाय अगे मावशी काहीतरीच काय बोलते अगं बाई सांगते म्या नेसली हिरवीगार गावरान अंबर आणि नेसता नेसता लचकलं माझी कंबर आणि विक्रीला घेतला माल एक नंबर अगे मावशी आता कोणता एक नंबर मला आहे अगं बाई मी आणलाय झाकून
समजे बघत होतं वाकून, म्हणून आणला मी पिशवीत टाकून. मावशी असा आहे कोणता तुझा माळ? अगं बाई, मी विकीला घेतलाय कांदा आणि सामद्यांचा केला आणि का नाही खायचा वांदा. अगे मावशी, अगं कोणी ना का ग मावशी? सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा माल घेतलाय. अगं हो. तुमच्या बाजाराला जायला पाहिजे. अगं हो मावशी. चला तर मग. खोबरं किसून सगळं मुंबईकर बसलेत वाटतं रुसून. त्यांना की नाही मी घेतलं